आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत चवीला जबरदस्त लागणारी खानदेशी डुबुक वड्यांची रस्सा भाजी। मी तर बोलेन या भाजी पुढे चिकन मटण पण फेल आहे, एवढी भन्नाट बनते। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला वाटण तयार करायचं आहे। इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलाय, त्यामध्ये पाव कप सुकं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा आले लसणाची पेस्ट घातली आहे आणि थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार केलंय। त्यानंतर पातेल्यामध्ये तेल घालून त्यामध्ये काही खडे गरम मसाले घातलेले आहेत। त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे। कांदा गुलाबीसर परतला की यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा माऊली मसाले यांचा स्पेशल काळा मसाला घेतलाय। याने भाजीची चव अजूनच वाढते। त्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचंय। वाटण चांगलं 4 ते 5 मिनिटे साईडने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी, चवीनुसार मीठ आणि माऊली मसाले यांचा अर्धा चमचा गरम मसाला घालून पुन्हा सर्व छान उकळून घ्यायचं। पातेल्यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे रस्सा उकळून घ्यायचा। तोपर्यंत इथे आपण बेसनाचं बॅटर तयार करून घ्यायचंय। त्यासाठी इथे अर्धा कप बेसन, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 2 हिरव्या मिरच्या ठेचून घातल्यात, बारीक चिरून कोथिंबीर, चिरलेला 1 कांदा आणि सोबत सर्व सुके मसाले, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल घालून सर्व एकजीव करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याचं अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचंय। 5 मिनिटांनंतर आपल्याला यामध्ये या बॅटरचे असे वडे सोडून घ्यायचे आहेत। वडे सोडताना गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा। त्यानंतर गॅस मंद आचेवर करून साधारण 2 मिनिटांनंतर वडे बुडापासून हलवायचे। मग पातेल्यावर झाकण ठेवून आपण वडे साधारण 7 ते 8 मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचे। सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आपली मस्त चमचमीत डुबुक वड्यांची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे। आणि आपल्या माऊली मसाले यांच्या काळ्या मसाल्यामुळे भाजीला रंग बघा किती सुंदर आलेला आहे। ही भाजी भाकरींसोबत खायला तर खूपच छान लागते।